टॉप 5 जे टॉनिक आहेत ज्याचा तुम्ही कांदा पिकावरती वापर करून तुमच्या कांद्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कुठेतरी तिथं फायदा करून घेऊ शकता, कांद्याचे फुटवे वाढू शकता, त्याच्यासोबतच कांदा पिवळा पडलेला असेल तर तो हिरवागार तिथं करू शकता। नेमकं कोणतं टॉनिक तुम्ही वापरू शकता, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 ते 6 चांगल्या दर्जाचे जे काही पोषक आहेत, जे काही टॉनिक आहेत तर ते सांगण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये आलटून पलटून हे जे काही टॉनिक आहेत तर ते जर वापरले तर निश्चितच तुमच्या कांदा पिकाची जी काही माना जाड होतील, पातीचा फुटवा आपल्याला तिथं चांगला निघालेला पाहायला मिळेल। कोणतंही साधं लोकल टॉनिक वापरण्यापेक्षा स्टँडर्ड टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स, फुलविक ॲसिड, समुद्री शेवाळ हे जे काही घटक असतात, सायटोकायनिन हे जे घटक असतात तर असे घटक असलेले आपल्याला टॉनिकची आपल्या पिकावरती फवारणी करणं गरजेचं आहे। तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या कांदा पिकामध्ये नेमकं कोणता समस्या आहे, कोणता प्रश्न पडलाय मला खाली कमेंट करून विचारा। लवकरात लवकर मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे टॉनिक असतात, जे ॲमिनो ॲसिड्स असतात तर ते आपल्या पिकामध्ये फुटव्याची संख्या, त्याच्यासोबतच आपल्या वेगवेगळ्या पिकामध्ये जर फुलं लागणार असेल तर फुलधारणा जास्तीत जास्त वाढण्यासाठी, सेटिंग अवस्थेत असेल आपला प्लॉट तर सेटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी ते तिथं फायद्याचे ठरत असतात। कारण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स आहे जे आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण जास्तीत जास्त करून, अन्नद्रव्य जास्तीत जास्त तयार करून आपल्या पिकाची जर वाढ थांबलेली असेल तर ती पुन्हा एकदा सुरू करतं। त्याच्यासोबतच आपला प्लॉट थोड्याफार प्रमाणात पिवळा पडलेला असेल तर तो सुद्धा हिरवागार करण्यासाठी मदत करतं। फुटव्याच्या अवस्थेत असेल तर फुटवे वाढवण्यासाठी काम करतं। असे वेगवेगळे घटक असलेले टॉनिक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲमिनो ॲसिड असलेले एक टॉनिक आहे तर ते म्हणजे टाटा बहार। शेतकरी मित्रांनो, टाटा कंपनीचं टाटा बहार या टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता कोणत्याही फवारणीमध्ये 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, ॲमिनो ॲसिड्स, फुलविक ॲसिड, ह्युमिक ॲसिड हे घटक असलेले एक पाटील बायोटेक कंपनीचं उत्पादक प्रोडक्ट उपलब्ध आहे तर ते म्हणजे ऑक्सिजन। शेतकरी मित्रांनो, ऑक्सिजनचे सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतात। प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही 50 मिली ऑक्सिजन या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, ॲमिनो ॲसिड्स युक्त तुम्ही जे सिजंटा कंपनीचं इसाबिऑन या नावाचं सुद्धा आपल्याला टॉनिक असल्याचं पाहायला मिळतं आहे। शेतकरी मित्रांनो, जर इसाबिऑन भेटलं तर 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही इसाबिऑन या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, जे बायर कंपनीचं ॲम्बिशन या टॉनिकचा सुद्धा तिथं तुम्ही वापर करू शकता। खूप चांगल्या प्रकारचं हे टॉनिक आहे। जे ॲम्बिशन आहे किंवा इसाबिऑन आहे तर याचं 40 मिली आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं। मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये ह्युमिक ॲसिड प्लस फुलविक ॲसिड, सीविड्स हे घटक असलेलं तुम्ही बायोव्हिटा एक्स या नावाच्या टॉनिकचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता सुरुवातीच्या पहिल्या फवारणीमध्ये। मित्रांनो, PI कंपनीचं बायोव्हिटा एक्स याचे सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात। 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही बायोव्हिटा एक्स या टॉनिकचा सुद्धा वापर करा। मित्रांनो, तुमच्या नजरेमध्ये अजून कोणते टॉनिक उरले का ज्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट येतो तर त्या टॉनिकचं नाव सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा की सर मी हे टॉनिक वापरलं होतं, याचा मला चांगला रिझल्ट आला। निश्चितच तिथं जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत ती कमेंट पोहोचेल। मित्रांनो, पॉझिटिव्ह चांगला अनुभव असलेल्या कमेंटच करा। निगेटिव्ह कमेंट करायचे असेल तरीसुद्धा करू शकता। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तरीसुद्धा मला कमेंट करू सांगा। राम राम।